I am Professor Maske sir and I welcome back to my channel Maske sir. As usual, I request you to subscribe my channel if you are still new to my channel. So in today's video, we shall learn the poem Comparison by an anonymous poet. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेसन मध्ये आपण कंपॅरिझन नावाची इयत्ता 9वीची कविता शिकणार आहोत. तर द पोएम इज बाय अन एनॉनिमस पोएट, म्हणजे हिचा जो कोणी लेखक कवी आहे तो ज्ञात नाहीये. द पोएम इज अ स्ट्रिंग ऑफ अपोजिट्स. ही कविता म्हणजे जणू काही विरोधाभासाची एक माळच आहे, एक हारच आहे असं जर आपण म्हटलं तर कदाचित अतिशयोक्ती ठरणार नाही. Comparisons are made with opposite pairs having at least one common feature. ही दोन गोष्टींमध्ये या ठिकाणी तुलना केलेली आहे आणि तुलना करताना त्यामध्ये एक साम्य देखील दाखवलेलं आहे. The poem brings forth the vast diversity in the world around us. की जगामध्ये आपल्या सभोवताली जी काही विविधता आहे ती विविधता आपल्या समोर इथं दाखवण्याचं काम कवीने या कवितेमधून केलेलं आहे. तर आपण ही कविता आता शिकूया. सो लेट्स गेट स्टार्ट. पहिल्या स्टँजामध्ये काय तर स्पीड, वेगाची तुलना केलेली आहे. तर मग काय ही वेगाची तुलना नेमकी बघू शकता तुम्ही. फास्ट ॲज अ स्पेसशिप म्हणजे तुम्हाला माहितीच आहे अवकाशयान, की अवकाशयाना इतकं वेगवान. अँड स्लो ॲज अ स्नेल म्हणजे एका गोगलगाई इतकं हळुवारपणे. या पहिल्या दोन या कपलेट मध्ये कवीने वेगाची तुलना केलेली आहे आणि या वेगाची तुलना करताना त्याने दोन अगदी पूर्णतः विरोधाभास दाखवणाऱ्या गोष्टी वापरलेल्या आहेत. एक म्हणजे अतिवेगवान की ज्याला आपण स्पेसशिप असं म्हणतो आणि एक जी अतिशय हळुवार जी स्नेल म्हणजे गोगलगाय आहे. सो द स्पेसशिप इज व्हेरी फास्ट अँड द स्नेल इज व्हेरी स्लो. तर अशा प्रकारे फास्ट आणि स्लो अशा प्रकारचा विरोधाभास या दोन गोष्टींमध्ये दाखवलेला आहे आणि या दोघांची तुलना या पहिल्या कपलेट म्हणजे या सुरुवातीच्या दोन ओळीमध्ये कवीने अतिशय सुरेखपणे केलेली आहे. दुसऱ्या बघत आपण साईज. दुसऱ्या दोन ओळीमधली जी तुलना आहे ती साईज म्हणजे आकारमानामध्ये आहे. तर म्हणजे काय मग बिग ॲज अ डायनासोर एवढं प्रचंड मोठं. डायनासोर आपल्याला माहिती आहे की एक्झिस्टेड वन्स अपॉन अ टाइम इन आवर प्लॅनेट अर्थ. की कधी काळी पृथ्वी तलावर डायनासोर्स होते पण आता ते पूर्णतः नष्ट झालेले आहेत. तर बिग ॲज अ डायनासोर की डायनासोर इतकं प्रचंड अवाढव्य, प्रचंड मोठं. मग स्मॉल ॲज अ नेल म्हणजे आपलं नख म्हणू शकतो की नखा इतकं अगदी सूक्ष्म किंवा अगदीच लहान. तर या ठिकाणी काय तर डायनासोर ही अतिशय एक म्हणजे अतिशय मोठी गोष्ट आहे. तर त्या मानाने नेल म्हणजे नख हे अतिशय लहान आहे, म्हणजे मोठं आणि छोटं. म्हणजे या ठिकाणी कवीने आकारमानाबद्दल तुलना केलेली आहे. द पोएट हॅज युज्ड डायनासोर ॲज अ बिग थिंग and as a nail as a small things. So the next, so in the third couplet the poet has used temperament to compare with each other. आता टेम्परामेंट म्हणजे काय तर टेम्परामेंट म्हणजे स्वभाव, वृत्ती, वागणूक म्हणू शकतो आपण. तर मग काय नेमके यामध्ये काय केलेलं आहे
फियर्स ॲज अ टायगर, फियर्स ॲज अ टायगर. तर फियर्स म्हणजे काय हो? अतिशय भयंकर, अतिशय क्रूर असं म्हणू शकतो. फियर्स ॲज अ टायगर. तर आपल्याला तुम्हाला माहितच आहे की वाघ जर आपल्या समोर आलं तर तर ते किती, ते आपल्या समोरचं दृश्य कसं अगदी भीतीदायक असतं. म्हणून त्या ठिकाणी कवीने एक प्रकारची भीती किंवा एक त्याचा एक हिंस्र किंवा क्रूर क्रूरता दाखवण्यासाठी या ठिकाणी टायगरचा म्हणजे वाघाचा वापर केलेला आहे. तर याच्या अपोजिट मध्ये काय पाहूया आपण? जेंटल ॲज लॅम्ब. लॅम्ब म्हणजे काय हो? अक्रूर. जेंटल म्हणजे काय? अतिशय सौम्य. बघा, एका बाजूने वाघ अतिशय भयंकर आहे, क्रूर आहे, तर त्याचाच विरोधाभास म्हणजे इकडे या बाजूला जे लॅम्ब आहे ते अतिशय कसं आहे हो? सौम्य आहे, क्रूर आणि सौम्य. अशा प्रकारे या दोघांच्या स्वभावाची तुलना या ठिकाणी केलेली आहे. सो द नेक्स्ट कपलेट. टेस्ट या ठिकाणी चवीची तुलना केलेली आहे. तर चवीची तुलना करताना सो काय कवीने कोणत्या गोष्टी यूज केलेल्या आहेत तर त्या बघू शकतो आपण. सोर ॲज अ, सॉर ॲज अ लेमन म्हणजे लिंबा इतकं आंबट. आता लिंबू पाहिलं म्हणल्याबरोबर आपल्या समोर एकच चव येते, म्हणजे कोणती? आंबट. की सोर ॲज अ लेमन. आणि मग इकडे अपोजिट तुलना कशासोबत आहे? स्वीट ॲज अ जॅम. आणि जॅम म्हटलं की आपोआपच त्याच्या स्वीटनेसमुळं आपल्या तोंडाला आपोआपच पाणी सुटतं. तर इकडच्या बाजूला लिंबू अतिशय आंबट आहे आणि तर त्याची तुलना जॅम सोबत केलेली आहे की जे चवीने कसं आहे व अतिशय गोड आहे. So the poet has made comparison about the taste by using a lemon and a jam. The lemon is very sour, and on the other hand, the jam is very sweet. Next, presence of the water. या ठिकाणची आता या दोन ओळीतली जी तुलना आहे ती पाण्याच्या अस्तित्वापासून, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी थांबते. तर मग काय नेमकं? ड्राय ॲज द डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय या ठिकाणी? वाळवंट. आपल्यासमोर वाळवंट म्हटलं की अतिशय कोरडं, पाण्याचा कसल्याच प्रकारचा लवलेश नसलेलं किंवा कोणत्याही प्रकारच्या प्राणी किंवा वनस्पतीपासून अगदी दूर असलेलं एक ठिकाण. आणि जिकडे ते पाहिलं तिकडं वाळूचेच मोठमोठे महाकाय डोंगर दिसणारं ठिकाण म्हणजे वाळवंट आहे. की वाळवंटामध्ये पाणी कसल्याही प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत नाही, ते अतिशय कोरडं असतं. तर दुसऱ्या बाजूला वेट ॲज द सी. समुद्र जर पाहिला आपण तर तो वर्षाचे अगदी 12 महिने पाण्याने ओतपोत भरलेला असतो. तर इकडच्या बाजूला काय हो? अतिशय कोरडे, अतिशय ज्या ठिकाणी पाण्याचं एक थेंबही नसलेले आणि शेकडो मैल वाळू पसरलेले वाळवंट. तर दुसऱ्या बाजूला अथांग पाण्याने ओतपोत भरलेला समुद्र. सो द पोएट हॅज compared these two things as the presence of the water. In the next couplet, safe आकारमानाची तुलना या ठिकाणी केलेली आहे. स्क्वेअर ॲज अ हाऊस. घरासारखं चौरस आकार. तुम्हाला माहितच की आपले घर कसे असतात? चौरस आकार असतात. तर इकडच्या बाजूला काय केलेलं आहे हो? राऊंड ॲज अ पी. म्हणजे वाटाणा. वाटाणा कसा असतो? अगदी गोलाकार असतो. इकडच्या बाजूला स्क्वेअर, हे घर कसं असते? चौरसाकार असते. तर दुसऱ्या बाजूला पी हा जो वाटाणा आहे तो अतिशय गोल असतो. म्हणजे या ठिकाणी देखील त्यांनी त्याच्या आकारमानाची तुलना केलेली आहे. नेक्स्ट, पॉवर म्हणजे शक्ती. आता शक्तीसाठी कोणत्या दोन गोष्टी यूज केलेल्या आहेत बघा. फुल ॲज अ, तर या ठिकाणी पॉवर नाही तर ती थोडीशी सॉरी फॉर द मिस्टेक्स, या ठिकाणी टेम्परेचरची तुलना केलेली आहे. तर मग टेम्परेचरची तुलना करताना त्यांनी काय वापरलेलं आहे? कूल ॲज अ, तुम्हाला माहिती आहे की गुहा कशी असते? अतिशय थंडगार असते. ऑन द अदर हँड वॉर्म ॲज अ टोस्ट. टोस्ट कसा असतो? टोस्ट अतिशय उबदार असतो. तो कूल ॲज अ केव अँड वॉर्म ॲज अ टोस्ट. की गुहे इतकं थंडगार आणि टोस्ट इतकं उबदार.
नेक्स्ट साऊंड, आणि याच्यामध्ये साऊंड म्हणजे आवाजाची तुलना केलेली आहे. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल. रोड ड्रिल म्हणजे रस्त्याला जे ड्रिल करायचे किंवा आपल्या घरगुती जे आपण वेगवेगळ्या प्रकारची छिद्र करण्यासाठी जी मशीन वापरतो ती अतिशय नॉइझी असते, अतिशय गोंगाट करणारी असते, तिचा आवाज अतिशय कर्कश असतो. तर ऑन द अदर साइड व्हाईट ॲज अ घोस्ट. घोस्ट म्हणजे भूतासारखं अतिशय शांत. या ठिकाणी घोस्ट ही गोष्ट फक्त कवीला या ठिकाणी फक्त शांतता दाखवून द्यायचं आहे, बाकी दुसरं आपण कोणतीही गोष्ट याचा घ्यायचा प्रयत्न करू नये. सो प्लीज try to understand the feelings of the poet. He only compared two things, that noisy as a rhododendron and quiet as a ghost. Next, पॉवर. आता या ठिकाणी पॉवर म्हणजे शक्तीची तुलना आहे. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, की त्या बैलासारखं अतिशय मजबूत. तो अदर हँड वीक ॲज अ किटन. आता मांजराचं जे पिल्लू पाहिलं अतिशय लहान असते आणि ते अतिशय वीक असते, अतिशय कमजोर असते. सो अदर हँड द ऑक्स इज अन अ स्ट्रॉंग एनिमल, ऑन द अदर हँड द किटन इज अ व्हेरी वीक एनिमल. की ऑक्स जो आहे तो अतिशय मजबूत आहे, तर मांजर कसं आहे, अतिशय मांजराचं पिल्लू कसं आहे, अतिशय कमकुवत आहे, कमजोर आहे. नेक्स्ट, फर्मनेस, की ठामपणा. आता ठामपणा दाखवण्यासाठी कमी नाही कोणत्या दोन गोष्टीची तुलना केलेली आहे, पाहू शकता. हार्ड ॲज अ रॉक, की खडकासारखं अतिशय कठीण. खडकासारखं अतिशय कठीण, जागचं अजिबात न हलणार, किंवा म्हणजे त्याच्या याच्यामध्ये ते अतिशय कडक असते, कठीण असते, की सहजासहजी ते फुटणार नसतं. दुसऱ्या बाजूला ऑन द अदर हँड सॉफ्ट ॲज अ मिटन. तर खडक कसा असतो, अतिशय कडक असतो, अतिशय कठीण असतो. दुसऱ्या बाजूला जे हातमोजे असतात, मिटन असतात, ते कसे असतात, तो अतिशय मऊ असतात, अतिशय म्हणजे एकदम लुसलुसीत मऊ मऊ असतात. नेक्स्ट, ब्राईटनेस, की तेजस्वीपणा. या गोष्टी सांगण्यासाठी कवीने नेमक्या कोणत्या दोन गोष्टीची तुलना केलेली आहे. डार्क ॲज अ टनेल. आता टनेल पाहू शकता तुम्ही, जो बोगदा असतो तो अतिशय अंधार असतो, अतिशय गडद असा काळोख आपल्याला त्या बोगद्यामध्ये पाहायला मिळतो. आणि जर दुसऱ्या बाजूला लाईट ॲज द मून, आणि चंद्राचा जो चंद्रप्रकाश असतो कसा असतो, अतिशय सौम्य, अतिशय हळुवार असतो, की जो प्रत्येकाला काय होतो, खूपच आवडतो. मग अंधार दाखवण्यासाठी कवीने या ठिकाणी टनेल बोगद्याचा वापर केलेला आहे, आणि प्रकाश किंवा अतिशय मंद असा प्रकाश दाखवण्यासाठी कवीने चंद्राचा वापर केलेला आहे. तर पुढे पाहूया आपण पीक. आता पीक म्हणजे नेमकं काय, तर पीक म्हणजे एखाद्या गोष्टीचं एक सर्व परमोच्च बिंदू म्हणू शकतो आपण, एखाद्या गोष्टीचा परमोच्च बिंदू. मग आता परमोच्च बिंदू, एखाद्या गोष्टीचा परमोच्च बिंदू या संकल्पनेची दाखवण्यासाठी कवीने नेमक्या कोणत्या दोन गोष्टी यूज केलेल्या आहेत. नाईट अँड मिडनाईट. नाईट टाइम, मिडनाईट. आता मिडनाईट म्हणजे रात्रीचा परमोच्च बिंदू असतो, त्यानंतर दुसऱ्या दिवसाची आपल्याला म्हणजे पहाट व्हायला सुरुवात होते, म्हणजे मध्यरात्र म्हणजे रात्रीचा परमोच्च बिंदू असतो. तर दुसऱ्या बाजूला डे टाइम नून. डे टाइम नून म्हणजे दुपारची वेळ, म्हणजे दिवसाचा परमोच्च बिंदू असतो. तर मध्यरात्र म्हणजे रात्रीचा परमोच्च बिंदू असतो. नेक्स्ट, हाईट. आता उंचीचा, उंची दाखवण्यासाठी किंवा उंचीची तुलना करण्यासाठी कवीने नेमक्या कोणत्या दोन गोष्टीची यूज केलेल्या आहेत, पाहूया आपण. टॉल ॲज अ जायंट. आता जायंट म्हटलं की राक्षस म्हटलं की आपल्या समोर अतिशय अकराळ विक्राळ, अतिशय मोठा बलदंड, खूपच उंचच्या अगदी डोंगरासारखा उंच अशी एक प्रतिमा आपल्या मनामध्ये तयार होते. तर दुसऱ्या बाजूला शॉर्ट ॲज अन एल्फ. एल्फ म्हणजे काय हो, एक जंगलामध्ये राहणारी अतिशय एक छोटीशी
परी असते. तर आकाराने राक्षस अतिशय खूपच मोठा, तर त्याच्या मनाने परी मात्र जंगलात राहणारी जी छोटीशी परी जिला आपण एल्फ म्हणतो, ती मात्र अतिशय लहान असते. या राक्षसाच्या मानाने तिची जी उंची आहे ती खूपच कमी असते. तर नेक्स्ट, फॉर्म म्हणजे एखाद्या गोष्टीचं रूप दाखवण्यासाठी तर काय केलेलं आहे बघा. तर क्रुप्ट ॲज अ माउंटेन पाथ. आता क्रुप्ट म्हणजे काय, वक्र, वाकडेला, वाकडा किंवा वाकलेला म्हणू शकतो आपण. माउंटेन पाथ म्हणजे पर्वतावर जाणारा रस्ता. आता पर्वतावर जाणारा रस्ता आपल्याला माहिती आहे, आपले जे सपाट मैदानावरचे जे रस्ते असतात ते स्ट्रेट असतात, सरळ असतात. पण या उलट पर्वतावरचा रस्ता मात्र क्रुप्ट असतो, वक्राकार असतो, वेगवेगळ्या प्रकारची अशी वेगवेगळी वळणं घेत 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 तो पुढं जातो. पण दुसऱ्या बाजूला स्ट्रेट ॲज अ सेल्फ आपल्या घराचा जो सेल्फ असतो, खाणे म्हणू शकतो आपण त्याला, ते सेफ कसे असतात, तो अतिशय अगदी स्ट्रेट असतात, सरळ असतात, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा वक्राकार नसतो. तर एखाद्या गोष्टीचे रूप दाखवण्यासाठी ह्या दोन गोष्टी कवीने काय केलेल्या आहेत, यूज केलेल्या आहेत. म्हणजे माउंटेन पाथ की जो वक्राकार असतो, वेगवेगळ्या प्रकारची वळण घेऊन पुढे जातो, आणि सेल्फ असतं जे आपल्या घराचं ते अगदी स्ट्रेट सरळ असते, त्यात कसल्याही प्रकारचं म्हणजे ते वाकडं नसते किंवा वक्राकार नसते. आता शेवटी कवी काय म्हणतात बघा, द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स. हे जे जग आहे ते संपूर्ण विरोधाभासाने भरलेलं आहे. म्हणजे या जगामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधाभास पाहायला मिळतो, विरोधी गोष्टी पाहायला मिळतात. एका बाजूला अथांग असा पसरलेला समुद्र, तर एका बाजूला अथांग असा नजर पुरेल इतकी जाईल असं वाळवंट, आणि एका बाजूला हे कॉन्क्रीटचं जंगल, तर एका बाजूला हिरवगार अशी वनराई. अशा प्रकारच्या विविधतेने किंवा वेगळ्या प्रकारच्या विरोधाभासाने हे जग अगदी पूर्ण भरलेलं आहे. सो दॅट इज वाय द पोएट ॲट द एंड पोएट आस्क्स सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. तर कवी आपल्याला काय म्हणतात की हे जग जे आहे संपूर्ण विरोधाभासाने भरलेलं आहे. अनेक विरोधी गोष्टी या जगामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली पाहायला मिळतात. मग तुमच्या बाबतीत काय विरोधाभास आहे, कोणती विरोधी गोष्ट तुमच्या बाबतीत आहे, ते तुम्ही काय करा, शोधून काढा, असं कवी आपल्याला शेवटी म्हणतात. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक, आता हे जग, आता अथांग पसरलेलं जे जग आहे, या जगामध्ये वेगळ्या प्रकारचे जाती धर्माचे पंथाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी विविधता. सो द डायव्हर्सिटी इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आवर प्लॅनेट अर्थ. की आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला विविधता इनफॅक्ट विविधता हे आपल्या पृथ्वीचं एक महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे, की आपल्याला कुठेही जा आपल्याला वेगळ्या प्रकारची विविधता पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कंपॅरिझन ही कविता, अतिशय सुंदर अशी कविता आज आपण पाहिलेली आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग द